तो हॅलो एव्हरीवन. मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मयूर भोयर एक आणखी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ही स्क्रीनवर मी थोडीशी बिग स्क्रीन करून घेतो. तर हे डे 10 आहे. 451 to 500 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ऑलमोस्ट हाफ माइलस्टोन आपण अचीव्ह केलेला आहे. 500 क्वेश्चन पर्यंत पोहोचणं म्हणजे इट्स अ बिग डील. अँड वेन वी टॉक अबाउट 500 क्वेश्चन, दॅट मीन्स 500 means 4 options to every question, 2000 words, and out of those 2000 words we are assuming that 1000 to 1200 vocabulary words which are unknown to us we have taken. So I hope you all are watching these videos and it is helping you out. If any issues are coming, if you are not understanding anything, feel free to comment in the comment box, so that accordingly I'll try to improve the things, the way of teaching and the notes. ठीक आहे. तर आता परत मराठीवर येऊया आणि 1000+ स्पेलिंग मिस्टेकच्या जर्नीला, डे 10च्या जर्नीला आपण स्टार्ट करूया. थोडंसं वेळ वेस्ट नाही करूया. एकदा मला फक्त आणि फक्त ठीक आहे, हे तर आलेलं आहे, पण पेन चालू करायला लागेल ना. पेन चालू केल्याशिवाय कसं काय जमणार. हा, आता पेन चालू झालेला आहे आणि क्वेश्चन नंबर 451 आपल्या स्क्रीन पुढे आलेला आहे. तर चला बघूया. हा, लाईट्स फ्लिकर्ड इन द बुश बिहाइंड हिम. तर आता क्वेश्चन मध्ये बरेचसे स्पेलिंग मिस्टेक दिसत आहे. मला ते एक फ्लिकर्डचे स्पेलिंग दिसत आहे, म्हणजे एक एरर नाही आहे. एक मिनिट. हा, तर एक एरर नाही आहे. जसे इथं बुश जे राहतं, आपलं जे लाईट्स फ्लिकर्ड इन द बुश बिहाइंड हिम, तर जे गवत वगैरे सारखं राहतं, झुडूप राहतं, झुडूप करेक्ट राहील. तर झुडूप जे राहतं, तर त्याच्यात जे लाईट्स आहेत ते फ्लिकर्ड झाल्यात, कळाडली असेल वीज, तर त्याच्यामध्ये आता इथं लाईट्स बघा. एकच सेकंद, थोडस प्रॉब्लेम येतोय. हे एक बरोबर आपल्या हिशोबाने चाललेलं नाहीये. आले लाईट्स 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 लाईट्स. इथे स्पेलिंग मध्ये थोडं चेंज आहे. हा लाईट्स नाही म्हणायचा आहे, हा लाईट हा लाईट हा लाईट करेक्ट. त्यानंतर फ्लिकर्ड बघा. फ्लिकर्ड मध्ये हा फ्लिकर्ड पहिला करेक्ट होता फ्लिकर्ड, पण ते चुकीचं असल्यामुळे ऑप्शन ए एलिमिनेट झालं. हा चुकीचं आहे, तर ऑप्शन बी एलिमिनेट झालं. तिसरं पण फ्लिकर्ड चुकीचं आहे, तर ऑप्शन सी एलिमिनेट झालं. आणि जे चमचम ते हे फ्लिकर्ड करेक्ट आहे, बुश हे करेक्ट आहे, तर ऑप्शन डी सुद्धा आपलं करेक्ट होऊन जातं. ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. पुढे चालूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. जसं पहिलं दिलेलं आहे इथे आपलं क्लोवर. क्लोवर. आता क्लोवर म्हणजे काय असते, जे 3 पानी गवत असते ना, तर त्याला आपण क्लोवर म्हणत असतो. पण त्या क्लोवरचं जे स्पेलिंग आहे त्याच्यात डबल एल येत नाही. डबल एल जर येत नसेल तर पहिलं जे आपलं आहे ते चुकलेलं आहे. ठीक आहे. पहिलं जे आपलं ऑप्शन आहे, पहिलं जे ऑप्शन आहे ते चुकलेलं आहे, तर त्याच्यामुळं हे क्लोवर चुकलेलं आहे. आपलं सेकंड जे क्लोवर जे लिहिलं आपण ते करेक्ट इथं होतं. शार्पन करेक्ट आहे, सनराईज करेक्ट आहे आणि हॅपन सुद्धा करेक्ट आहे. तर जे आपलं चुकलेलं आहे ते आहे ऑप्शन ए. पुढे चालूया. क्वेश्चन नंबर 453. हिंडर. आता हिंडर म्हणजे काय. हिंडर म्हणजे असते तुमचा अडथळा. हिंडर म्हणजे काय असते, तर असते अडथळा. ठीक आहे, अडथळा. आणि स्पेलिंग सुद्धा याचं करेक्ट आहे. सोबर. सोबर म्हणजे असते एखादा विचारी व्यक्ती, विचारात असलेला. विचारी म्हणजे सोबर. त्यानंतर आहे प्रून. तर प्रूनचं इथे स्पेलिंग चुकलं आहे. प्रून वगैरे असं काही नसते, ते असते प्रून. ठीक आहे, म्हणजे छाटणी वगैरे करणे. छाटणी करणे म्हणजे प्रूनिंग किंवा प्रून. आणि टेन्शन हे करेक्ट आहे. तर चुकलं किंवा गडबड झालं ते ऑप्शन सी मध्ये झालं, म्हणून आपण ऑप्शन सी ला इनकरेक्ट इथे कन्सिडर करतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 454. ऑप्शन्स आहे. पहिला आहे क्रॅम्प, करेक्ट वाटते. क्रॅम्प करेक्ट वाटतं. त्यानंतर डॅम हे करेक्ट वाटते. त्यानंतर आहे ऍग्रिवेट. ऍग्रिवेट हे चुकीचं आहे. ऍग्रिवेटचं स्पेलिंग जे होते वाढवणे, ते आहे ऍग्रिवेट म्हणजे हे वाला. तर हे ऍग्रिवेट चुकीचं आहे. डबल जी पाहिजे होता. आणि स्टॅम्प सुद्धा करेक्ट आहे. तर ऑप्शन जे सी वाला आहे ते इथे इनकरेक्ट होऊन जातं.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 455, विच हॅज नो स्पेलिंग एरर असं वाक्य म्हणजे 3 वाक्यामध्ये एरर असेल. सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. जसं फाईन ब्रदर्स, काय काहीच कळलं नाही. ऑप्शन ए तुम्हाला चुकीचं वाटलं. ठीक आहे. त्यानंतर फिगिनी फिदर्स, हे काहीच नाही, चुकीचं आहे. स्पेलिंग असं काही बनत नाही. तर हे फाईन फाईन करेक्ट आहे, ऑप्शन सी डी. आणि फायदियर्स हे पण काही व्यवस्थित वाटत नाही. तर मग उरला ऑप्शन डी, जिथे फिदर्स हे करेक्ट आहे. फाईन फिदर डू नॉट मेक फाईन बर्ड्स, तर जे पंख असतात त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे. तर ऑप्शन डी जे आहे ते इथे करेक्ट होऊन जाते. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 456. पहिलं येतं मॅरिनेट युअर प्रोटीन्स अहेड ऑफ टाइम. मॅरिनेट म्हणजे मी सांगितलं डेकोरेशन किंवा सजावट जे असते, एक थाळीची प्लेटची जी सजावट असते, त्याच्यावर एखादं अन्न असेल तर त्याच्यावर छान सांबर ठेवणं, छान साईडने निंबू कट करून ठेवणं, सॉसची डिझाईन करणं, याला सगळ्याला मॅरिनेट म्हणतो. जे स्पायसेस वगैरे पण करू शकतो आपण. तर मॅरिनेट युअर प्रोटीन्स अहेड ऑफ युअर टाइम. तर गडबड कशात आहे? अहेड मध्ये आहे. ओके, हे अहेडचं स्पेलिंग तर नसते, म्हणजे ऑप्शन बी कटलेलं आहे. मॅरिनेट हे चुकीचं आहे, तर ऑप्शन सी पण कटलं, ऑप्शन बी पण कटलं. मॅरिनेट युअर प्रोटीन्स अहेड ऑफ टाइम आणि मॅरिनेट युअर प्रोटीन्स अहेड ऑफ टाइम ऑप्शन डी. तर प्रोटीन्स असं नसतं, प्रोटीन्स असतं आपलं ऑप्शन ए मधलं. प्रोटीन्स असतं ऑप्शन ए मधलं. तर हे प्रोटीन्स करेक्ट आहे आणि हे मॅरिनेट करेक्ट आहे. तर आपलं करेक्ट आन्सर बनतं ऑप्शन ए. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 457. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. पहिला आहे रोप्स. रोप्स म्हणजे असते दोरी, पण रोप्स मध्ये कधी नसते डब्ल्यू. तुमचा रोप्स फक्त असतो ROPES, विच इज करेक्ट. डेलिबल जे आहे म्हणजे चविष्ट, चवदार, तर आपण डेलिबल म्हणतो असतो, तर हे पण करेक्ट आहे. कन्व्हिन्स करणे, पटवणे, हे करेक्ट आहे आणि रबर सुद्धा करेक्ट आहे. राहिलं फक्त आपलं जे आहे रोप्स म्हणजे दोरी. ठीक आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 458. आय टेक दिस इश्यू व्हेरी सिरियसली. आय टेक दिस इश्यू व्हेरी सिरियसली. तर सिरियसली हे काही स्पेलिंग बनलं नाही. सिरियसली हे पण चुकीचं आहे. सिरियसली हे करेक्ट आहे आणि सिरियसली हे करेक्ट आहे. मग 2 सिरियसली करेक्ट आहे, तर उरलं कशात? एरर कशात आहे? चुकीचं कोणतं आहे? तर हे इश्यू करेक्ट आहे, हे इश्यू नाही. तर ऑप्शन सी जे आहे ते इथे करेक्ट होऊन जातं. तुमचं ऑप्शन सी करेक्ट होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 459. सगळ्यात पहिला शब्द विस्कस. विस्कस म्हणजे असते तुमचं दृश्य. दृश्य. ठीक आहे, दृश्य याला आपण म्हणतो असतो विस्कस. त्यानंतर बेनिवोलंट, हा खूप चांगला शब्द आहे. त्याचा अर्थ होतो असतो तुमचा दयाळू, जो दुसऱ्यावर उपकार करतो, सॉफ्ट हार्टेड पर्सन, ज्याला आपण म्हणतो परोपकारी. तर बेनिवोलंटचा अर्थ होतो परोपकारी किंवा दयाळू. त्यानंतर एक आहे आणखी परस्यू. परस्यू करणं म्हणजे एखादं आत्मसात करणे, मिळवणे, आणि हे स्पेलिंग परस्यूचं नसतं. परस्यू जेव्हा उच्चार करतो तेव्हाच आपल्याला सांगतं की CEIVE इथे बनते, म्हणून हे करेक्ट आहे. आणि नंतरचं आहे बॉयस्ट्रस. बॉयस्ट्रस म्हणजे असते जो खूप रागात आहे, हवळलेला आहे, त्याला आपण म्हणतो असतो बॉयस्ट्रस. त्याला आपण म्हणतो असतो बॉयस्ट्रस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 460. पहिला आहे वॅसिलेट. वेर इज माऊस. ओके ओके, इथे आलाय. वॅसिलेट म्हणजे असते अशक्त होणे. ठीक आहे. बरं, तुम्हाला करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. बरं, अशक्त असणे म्हणजे असते वॅसिलेट, जे स्पेलिंग करेक्टच आहे. त्यानंतर दुसरे बघून घेऊ. त्याच्यात आहे स्टिलिटोज. आता हे थोडस आपल्याला माहिती नसेल. स्टिलिटोज हे करेक्ट आपलं स्पेलिंग आहे. LL इथे नसतो. ठीक आहे. जे नॅरो शू असतात ना, शूची, आता शू आहे, याची जी हिल आहे ही जर नॅरो असेल तर त्याला तुम्ही स्टेल्टोस म्हणत असता. त्यानंतर ऑब्सिक्युअस. आता ऑब्सिक्युअसचे बरेचदा आलेला आहे. त्याच्यात बनतो OBSEQIOUS. इथं होतं UI, तर IOUS करायचं. आणि ऑब्सिक्युअस म्हणजे असतं लज्जास्पद. लज्जास्पद. तर हे करेक्ट, हे रॉंग आहे. आपल्याला करेक्टली सांगायचं आहे. आणि मेंटेनन्स मध्ये पण गडबड आहे. मेंटेनन्स मध्ये मेंटेनन्स असं पाहिजे होतं. मेंटे आणि आय नाही पाहिजे. मेंटेनन्स.
हे करेक्ट होऊन जातं. ते चुकीचं आहे. ऑप्शन ए जे आहे तेच आपलं करेक्ट होतं, जे करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. बाकी हे मी तुम्हाला इथे रॉंग वाले लिहिलेले आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 461. प्रॅक्टिकल करेक्ट आहे, इनकरेक्टली स्पेल्ड सांगायचं बरं आपल्याला. ग्लोईंग स्किन तर खूपच छान आहे, करेक्ट आहे. रिलीज्ड हेही करेक्ट आहे. आणि फ्रायटर, फ्रायटर म्हणजे काय? फ्रायटन म्हणायचं असतं तर भीती असतं, पण एक आणखी फायटर असतं तर ठीक आहे, तो योद्धा असता. पण एक असते फ्रायटर. जर हे असेल फ्रायटर तर याचा अर्थ होतो मालवाहू, याचा अर्थ होतो मालवाहू. पण हे जे स्पेलिंग आहे हे अगदी चुकीचं आहे. तर 461 आपलं इथे ऑप्शन डी बनतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 462 म्हणताय सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. म्हणजे 3 याच्यात एरर आहे. सगळ्यात पहिले तर पाहिजे मी डेफिनेटली, हे डेफिनेटली करेक्ट वाटतं. डेफिनेटली हे करेक्ट आहे. डेफिनेटली ओके. डेफिनेटली आय ने टाकलं इथे म्हणजे हे चुकलं. आणि डेफिनेटली हे पण करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 462 मध्ये लाईज. ठीक आहे, लाईज हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. बाकी तर करेक्ट वाटत आहे. म्हणजे ऑप्शन बी आणि ऑप्शन सी कटले. त्यानंतर बघा ऑप्शन डी मध्ये कुकिंगचं स्पेलिंग चुकीचं केलेलं आहे. कुकिंगचं तर ऑप्शन ए मधलं सारखं असते, तर तिन्ही पण आपले चुकीचे झाले. कुकिंग ऑप्शन ए मध्ये, डेफिनेटली ऑप्शन ए मध्ये आणि लाईज ऑप्शन ए मध्ये तिन्ही करेक्ट आले आहेत. म्हणून ऑप्शन ए आपलं काय होतं, करेक्ट आन्सर होतं. देन 463 कॅटेगरी. अरे इथंच तर गडबड केली. कॅटेगरी असं असते, कॅटेगरी. तर हे चुकलं, हे करेक्ट आहे. हिप म्हणजे जो ढीग असतो त्याला पण हिप म्हणतो असतो. ढीग जो असतो त्याला हिप म्हणतो. सर्कल तुम्हाला माहिती आहे. आणि लोब जो असतो त्याला आपला म्हणतो ग्रीड, त्याला आपण म्हणतो असतो ग्रीड. ठीक आहे. त्यानंतर 464 मोटिवेशनल कोट्स. हे काय कोट्स आहे, चुकीचं आहे. मोटिवेशनल कोट्स हे बरं वाटतंय. मोटिवेशनल कोट्स हे बरोबर आहे. आणि मोटिवेशनल हे चुकीचं आहे. तर आता राहिलं दोन पैकी. मोटिवेशनल कोट दोन्ही ती बरोबर आहे. ठीक आहे. विल नॉट हेल्प यू, हेल्प यू चुकलं. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर बनतं. ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे. देन सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. क्वेश्चन नंबर आहे 465. 465 कुठे गेला आपलं पण का बरं कधी कधी हे करत असते अशी मशीन. ठीक आहे, आलाय. ओके. मॉन्स्टर, मॉन्स्टर राक्षस जो असतो तो मॉन्स्टर मध्ये ई असतो, ए नसतो. तर हे मॉन्स्टर असं करेक्ट होईल. ट्रान्सपरंट करेक्ट आहे. स्कॅटर म्हणजे वाटल्या जाणे करेक्ट आहे. आणि लेटर तुमचं पत्र करेक्ट आहे. तर मॉन्स्टर जे आहे ते इथे इनकरेक्ट बनतं. त्यानंतर 466 सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. म्हणजे 3 मध्ये ते एरर आहे. रिक्वायर, 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 रिक्वायर हे रिक्वायर चुकीचं. टेक्निकल हे चुकीचं. टेक्निकल, टेक्निकल बरोबर. नॉलेज, नॉलेज हे चुकीचं. नॉलेज हे करेक्ट आहे. तर टेक्निकल, रिक्वायर, नॉलेज म्हणजे ऑप्शन बी हे करेक्ट आहे. बाकी सगळ्यात काही ना काही गडबडी आपल्याला पाहायला मिळाली. 467 सिलेक्ट द सेंटेन्स विच हॅज नो स्पेलिंग एरर. ठीक आहे, विच हॅज नो स्पेलिंग एरर हे आपल्याला सांगायचं आहे. तर कुठे गेला, हा. तर रिमाइंडचं स्पेलिंग इथं चुकलेलं आहे. रिमाइंडचं स्पेलिंग आठवण करून देणे ते चुकलं आहे. हे रिमाइंडने हे रिमाइंड करेक्ट. म्हणजे ए बी तर कटले आपले, ए बी कटले. मी ऑफ समवन, समवन. आय न्यू, आय न्यू. वन्स, वन्स असं नसते, वन्स असते असं. म्हणजे आपलं ऑप्शन डी जे आहे ते करेक्ट इथं होऊन जाते. 468 क्वेश्चन नंबर. दीज कंपोनंट्स, परत तेच आहे. दीज कंपोनंट्स, दीज कंपोनंट्स, दीज कंपोनंट्स. तर पहिलं तर कंपोनंट नसते ई, ई पाहिजे असते. हा कंपोनंट्स बरोबर आहे, हा कंपोनंट्स बरोबर आहे, हा कंपोनंट्स बरोबर आहे. कॅनवर, कॅनवर, कॅनवर. इंडिपेंडेंटली नाही, हे चुकीचं आहे. इंडिपेंडेंटली स्पेलिंग. त्यानंतर आहे
इंडिपेंडेंटली, हा हे करेक्ट आहे, आणि इंडिपेंडेंटली हे पण करेक्ट आहे. अच्छा, वर्क इथं चुकीचं होतं, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते सगळे स्पेलिंग सोबत करेक्ट आहे, म्हणून आपण त्याला इथे स्पेलिंग एरर नसलेला आन्सर म्हटलेला आहे. पुढे चला 469. 469 मध्ये काय म्हणते, पहिलं सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ओके, इनकरेक्ट मध्ये बघा पहिला आहे ब्लूम. ब्लूम म्हणजे एक फुल पण असतं, तर ब्लूमचं स्पेलिंग करेक्ट आहे. त्यानंतर बघा ग्लुमी. ग्लुमी म्हणजे तुमचा असतो निगेटिव्ह शब्द ज्याचा अर्थ होतो नाराज, अंधकारमय जीवन, तर हे करेक्ट आहे. आणि शॉर्ट, शॉर्ट काय, शाऊट असेल, शाऊट म्हणजे असते ओरडणे, तर हे स्पेलिंग इनकरेक्ट आहे. आणि ब्रूम, ब्रूम म्हणजे तुमचा जो झाला सुंदर, जे आई आपल्याला मारायची लहानपणी, ते आहे इथे झाडू, तर ब्रूम इथे करेक्ट होतं. सॉरी, ब्रूम नाही, शाउट इथे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड विच इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 470, परत इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. मॉर्निंग करेक्ट आहे, वॉशिंग करेक्ट आहे, कॉलिंग करेक्ट आहे, आणि बर्निंग, आग लागू यार, आग लागली, बर्निंग जर म्हटलं तर हे स्पेलिंग करेक्ट होतं. दिलेलं जे स्पेलिंग आहे ते इथे चुकीचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 471, फ्लफी. फ्लफी म्हणजे कसं असते, नरम, मऊ. गिफ्टेड करेक्ट आहे. फ्लफी मध्ये फक्त लक्षात घ्याल की फ्लफी मध्ये FLUFFY असतो, ठीक आहे. त्यानंतर जगलर, तो हाताने असा जादू वगैरे करतो असतो, त्याला जगलर म्हणतो. आणि प्रयत्न करणारा त्याला म्हणतो आपण स्ट्रगलर. तर ऑप्शन ए आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट आहे 472 क्वेश्चन नंबर. आय वॉज रेंटली ॲट ए लिटररी फेस्टिवल. रेंटली काय असतं, रिसेंटली म्हणायचं, रिसेंटली, रिसेंटली, रिसेंटली करेक्ट आहे. त्यानंतर आपलं बघा लिटररी, लिटररीचं स्पेलिंग चुकीचं आहे, हे बरोबर आहे. लिटररी हे बरोबर आहे, लिटररी. तर ऑप्शन सी किंवा डी मध्ये एक आहे, पण फेस्टिवल हे आहे, फेस्टिवल हे आहे, हे चुकलं. ऑप्शन सी मधले सगळे आणि सगळे स्पेलिंग करेक्ट आहे, म्हणून आपलं आन्सर सी बनतं. 473 क्वेश्चन. ही सीम्ड टू बी. सीम्ड काय, हे चुकीचं आहे, डबल ई पाहिजे. ही सीम्ड, ही सीम्ड, ही सीम्ड करेक्ट आहे. टॉलर हे करेक्ट आहे, हे टॉलर चुकीचं आहे, आणि हे बी चुकीचं आहे. म्हणजे काय करेक्ट आहे, सीम्स टू बी टॉलर दॅन हिम. ऑप्शन बी जे तुमचं आहे ते आहे करेक्ट. ऑप्शन बी जे आहे ते तुमचं आहे करेक्ट. 474 इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचं आहे. क्रीम करेक्ट आहे. त्यानंतर स्लिम, स्लिम म्हणजे होते सडपातळ, पण स्लिम तो सडपातळवाला ते आय एम घेतो, म्हणजे हे आपलं चुकलेलं आहे. बीम करेक्ट आहे, आणि वाफ द्यायची असेल तर स्टीम सुद्धा करेक्ट आहे. तर क्वेश्चन नंबर ऑप्शन आपलं बी जे आहे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बनतं. त्यानंतर 475 आय थॉट आय वॉज गोइंग टू डाय. बरं, आय थॉट आय वॉज गोइंग टू डाय, हे असा डाय नसते, असा गोईंग नसते, आणि थॉट पण थोडासा पाहिजे ना, तर हे पण करेक्ट नाही. म्हणजे ABCD हे सगळे चुकीचे आहे, आणि अल्टिमेट विनर जो बनतो आपला तो बनतो ऑप्शन ए, तो बनतो ऑप्शन ए. नंतर आहे क्वेश्चन नंबर 476 इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं आहे. तर बबल करेक्ट आहे. फॅन्टेसी, फॅन्टेसी म्हटलं तर एचा उच्चार येतो ना, फॅन्टेसी, तर हे फॅन्टेसी करेक्ट आहे. स्टॉर्मी करेक्ट आहे, हे चुकलं होतं. आणि मीन्स म्हणजे जे असते ज्याला आपण स्मॉल स्मॉल पीसेस मध्ये कापतो ना, कट इनटू स्मॉल पीस, तर हे मीन्स याचा अर्थ होतो. तर पण आपलं चुकलं काय, ऑप्शन बी चुकलाय. ऑप्शन बी चुकलाय तर करा त्याला आता टिक, आणि ते होऊन जातं आपलं करेक्ट, ठीक आहे. त्यानंतर 477 हे काय, ट्रंक. ट्रंक केलं, ट्रंक, हा ट्रंक पाहिजे तिथे, हे काय लिहिलेलं आहे, ट्रंक पाहिजे, ट्रंक. ब्लेड करेक्ट आहे, मिंटर करेक्ट आहे, डिनर करेक्ट आहे. आपलं चुकलं कुठे, तर आपलं चुकलं ट्रंक मध्ये. 478 क्वेश्चन. कर्सर, आता स्पेलिंग एरर बस शोधत आहे आपल्याला, हे कळलंच आहे आपल्याला. कर्सर, 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 कर्सर हा नसते, कर्सर हा नसते, पहिला किंवा दुसरा कर्सर असेल.
मस्ट बी प्लेस्ड नाही पाहिजे, प्लेस्ड पाहिजे. म्हणजे दोन याच्यावरून कळलं की ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर आहे, ज्याच्या स्पेलिंग एरर नाही. 479th क्वेश्चन. मेनी इनपुट डिव्हाइसेस. हा, तर हे डिव्हाइसेस एस वाला कधीच नसतो. डिव्हाइसेस हे तिन्ही पण करेक्ट आहे. परफॉर्म हे चुकलं, काहीच घेणं नाही. म्हणजे राहिलं आता कॉम्पिटिशन बी आणि डी मधली. त्यानंतर बघा स्पेसिफिक करेक्ट आहे, हे दोन्ही पण स्पेसिफिक. फंक्शन्स हे चुकीचं आहे. तर सगळे कशात करेक्ट आहे? ऑप्शन डी मध्ये. तर ऑप्शन डी झालं तुमचं करेक्ट. 480 क्वेश्चन. दे वेअर इरिस्पॉन्सिबल. इरिस्पॉन्सिबलचं चुकीचं आहे इथं स्पेलिंग. सी नाही, यस पाहिजे इथं, हे चुकलंय. इरिस्पॉन्सिबल. ऑप्शन सी आणि डी मधलं दोनपैकी कुठलं तरी एक. परफॉर्मिंग. देयर चुकलाय, देयर पाहिजे हे. परत आन्सर जे आलं करेक्ट वालं ऑप्शन कशात आलं? डी मध्ये आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 481. सगळ्यात पहिलं, तसं तर मी इथं दिलेलं पण आहे मिनिंग. गिल्ड म्हणजे जो संघ असतो, ठीक आहे, समाज असतो, संघ असतो, संघ. एक मिनिट. जो संघ असतो, समाज असतो, त्याला आपण गिल्ड्स म्हणतो असतो, जसं इथं फोटोमध्ये दिलेला आहे. आणि याचं स्पेलिंग होतं GUILD. तर ई लागत नाही, तर हे करेक्ट होतं. बाकी बिल्ड करेक्ट आहे. बाकी आपलं बिल्ड करेक्ट आहे, शिल्ड करेक्ट आहे आणि बिल्ड सुद्धा करेक्ट आहे. तर तिन्ही हे करेक्ट बनतात. राहिलं फक्त गिल्ड, ज्याचं स्पेलिंग डी एवढंच आहे, ई काही बनत नाही. पुढे क्वेश्चन नंबर 482. रोस्ट भाजणे, घोस्ट भूत दोन्ही करेक्ट. त्यानंतर मॅल्ट, जे मादक दारू वगैरे राहते त्यांना नाही का पहिले शिजवले जाते आणि त्याच्यात काहीतरी सत्तूचं जे भिजवून असते ते वाळवलं जाते, तर त्याला आपण मॅल्ट म्हणतो असतो. आणि होलिस्टिक जो आहे, तर होलिस्टिक धार्मिक जो आहे त्याचं स्पेलिंग तर HOLISTIC असं होतं. हॉलिस्टिक म्हणजे एकतर हॉलिस्टिकचा अर्थ होतो की समग्र सगळेजण, किंवा एकतर थोडासा धार्मिक सुद्धा अर्थ त्याचा निघतो. 483rd क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिला बघा, पहिला आहे जंबल, पॅरा जंबल जे म्हणतो अल्टीपल्टी होणे, पॅरा जंबल हे करेक्ट आहे. ज्युनियर करेक्ट आहे. जोवियल काय असतं सांगतो पहिले. जोवियल म्हणजे असते तुमचा आनंदी व्यक्ती. जोवियल म्हणजे असते आनंदी व्यक्ती. आणि जर्नीचं स्पेलिंग येतं चुकलंय राव. जर्नीचं तर स्पेलिंग पाहिजे होतं असं. त्यानंतर 484 ज्याच्यात ऑप्शन ए आहे रिलायबल, जे करेक्ट आहे. रियल जे आहे ते करेक्ट आहे. तुमचं जे क्षेत्र असतं त्याला आपण रियल म्हणत असतो. रिसेंबल जो सारखा दिसतो ते पण करेक्ट आहे. आणि रेडियसचं हे स्पेलिंग नसतं, रेडियस असतं अशा प्रकारे. तर हे वाला 484चं करेक्ट आन्सर बनतं. पुढे 485 क्वेश्चन. पहिला आहे पडल. आता पडलचा अर्थ का स्पेलिंग बघून घ्या पहिले. पडलचं होते PUDDLE, म्हणजे हे चुकीचं आहे. आणि पडल म्हणजे एक सुंदर फोटो इथं मी टाकलेला आहे. थोडासा कमजोर आहे फोटो, पण जे डबके असते ना पाणी साचलेले, त्याला आपण पडल म्हणत असतो. पिजन कबूतर बरोबर आहे. पिलियन म्हणजे जो मोटरसायकल असते ना, मोटरसायकल ठीक आहे. तर याच्यावर जे सेकंड सीट असते, या सेकंड सीटवर जो बसते ना त्याला आपण पिलियन म्हणत असतो. आणि जो सुरुवात करते, स्टार्टअप करते, पहिला असतो त्याला आपण पायनियर म्हणतो. तर ऑप्शन ए आपल्या इथं पडल चुकलेला आहे. 486 पहिला आहे रिडिक्युलस हास्यास्पदी करेक्ट आहे. मिसचिवस हे चुकलेलं आहे. मिसचिवस ठीक आहे. बदमाश, मस्तीखोर त्याला आपण मिसचिवस म्हणतो, तर हे चुकीचं आहे. हे स्पेलिंग करेक्ट आहे. इथे CHIEV पाहिजे होतं आणि इथं आय काढायचं होतं, तेव्हा ते जमलं असतं.
हास्यास्पदी, विनोदी, ह्युमरस, आणि सस्पिशियस असेल तर आपण त्याला म्हणू मिस्टेरियस. त्यानंतर 487 क्वेश्चन. त्याच्यातला पहिला आहे लॅबोरेटरी आणि लॅबोरेटरी. इथं तर पाहिजे तुमचा TORY, जो इथे ई आहे, तर म्हणून हे चुकलं होतं, आपण त्याला करेक्ट केलं. मजदूर हो तुम, मजूर हो तुम, कामगार हो तुम, करेक्ट आहे. दिवा हो तुम, कंदील हो तुम, तर लॅन्टन इथे करेक्ट आहे. आणि लेख हो तुम, कुछ तो भी लिखा हुआ वर्क हो तुम, तो लिटरेचर इथे करेक्ट आहे. तर ऑप्शन ए इथे चुकलेला आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 480. एक सेकंड, परत पेन. 488. इफिगी. इफिगी, इफिगी म्हणजे होत असतो पुतळा, फोटो दिल्याप्रमाणे पुतळा. इफेक्ट म्हणजे परिणाम, एफर्ट म्हणजे मेहनत, आणि स्पीड तर स्पेलिंग मध्ये गडबड आहे, तिथं पाहिजे तुम्हाला इफिशियंट. तिथं पाहिजे इफिशियंट. इफिशियंट इथे करेक्ट होऊन जातं. त्यानंतर 489 क्वेश्चन वर आपण आलेलो आहे आणि मी पोहोचतो ऑप्शन ए वर पहिले. तर पहिल्याचा अर्थ काय होतो, तर कॅप्रिशियस. तर सगळ्यात पहिले बघा, कॅप्रिशियसचं स्पेलिंग आहे चुकीचं. कॅप्रिशियसचं पाहिजे होतं मिनिंग हे वाला, ज्याचा जो लहरी असतो त्याला आपण कॅप्रिशियस म्हणत असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे फिक्शिशियस. फिक्शिशियस म्हणजे जे ठरलेलं आहे, फिक्शन आहे. नॉन फिक्शियस म्हणजे काय असते, जे सत्य घटनावर आधारित आहे, तर फिक्शिशियस ते आहे. न्यूट्रिशियस करेक्ट आहे, आणि अम्बिशियस असणं पण चांगलं आहे, करेक्ट आहे. तर आपलं चुकलं आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर ए. त्यानंतर 490 क्वेश्चन, 90th क्वेश्चन आहे हा, आणि माऊस मी तिथपर्यंत न्यायचा प्रयत्न करतो आहे. 400 डेझर्ट करेक्ट आहे. डिसेंट छान आहे, व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे, त्याला आपण म्हणू डिस्क्राईबचं स्पेलिंग करेक्ट आहे. आणि एक आहे इथे डिसन. डिसनचं असं स्पेलिंग नसते, DISCERN, म्हणजे एखाद्या व्यक्तीला ओळखणे, ओळखणे म्हणजे होत असते तुमचं डिसन, म्हणजे होत असते डिसन. 491 क्वेश्चन. तर पहिला आहे ऑप्शन बी होल्ड. पहिला आहे बिहोल्ड. बिहोल्ड म्हणजे पाहणे होते. ठीक आहे, बिहोल्ड म्हणजे पाहणे होते. त्यानंतर बिनीथ. बिनीथ म्हणजे होत असते खाली, पण बिनीथचं स्पेलिंग तर असं आहे ना, जशी ही मॅव आहे, ही मॅव खाली लपलेली आहे, तर तिला आपण बिनीथ म्हणूया. ठीक आहे. बाकी बेंच आणि बिगिन तुम्हाला माहित आहे, तर ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर होतं. 492 पहिला आहे डाईव्ह. उडी मारणं म्हणजे डाईव्ह करेक्ट आहे. डिवाइन हे स्पेलिंग चुकते, DIVINE, हे डिवाइन करेक्ट आहे. डिवाइड हे करेक्ट आहे. डेविएट म्हणजे चेंज करणे, तर हे सुद्धा करेक्ट बनतं. 493 क्वेश्चन. पहिला आहे ऑथॉरिटी, हे करेक्ट आहे. ऑडियन्स हे काय चुकीचं लिहिलं, ऑडियन्सचं स्पेलिंग असते DIENCE, तर ऑडियन्स हे करेक्ट आहे. त्यानंतर आहे ऑस्ट्रे. ऑस्ट्रे म्हणजे असते कठोर, कठोर व्यक्तीला आपण म्हणतो असतो ऑस्ट्रे. आणि ऐकायला येते का हो तुम्हाला? ऐकायला जर येत असेल तर तुम्ही त्याला म्हणाल ऑडिबल. ऑडिबल. ठीक आहे. तर आपलं जे इनकरेक्ट होतं ते आहे ऑडियन्स, त्याचं स्पेलिंग आपलं चुकलेलं आहे. 494 पहिलं आहे आपलं वाला डिस्क्राईब. पहिलं आहे कुठे गेलं, ओके इथे गेलं, इथे हा डिस्क्राईब असतं, चुकलं राव. डिस्क्राईबचं स्पेलिंग असते हे वाला. ठीक आहे. डिस्पाइज तिरस्कार वगैरे करणे. डिझायर हे करेक्ट आहे, आणि डेझिग्नेशन डिझिग्ने हे पण सुद्धा करेक्ट आहे. तर डिस्क्राईब जे आहे ते आपलं तिरस्कार एक्सप्लेन करण्याचं चुकलेलं होतं. त्यानंतर 495 पहिला आहे गॅजेट, दुसरा आहे गॅलरी, तिसरा आहे गॅलेक्सी, आणि चौथा आहे गेटी. पण गेटीचा अर्थ होत असतो तुमचा आनंद, आणि गॅलरी मध्ये असते तुमचा ई, तर ई असते, तर हे झालं इनकरेक्ट.
तुमचं स्पेलिंग पाहिजे होतं ERY. तर हे आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन बी आन्सर होतं. 496 क्वेश्चन. होमेज म्हणजे घरगुती. हिंड्रन्सचं स्पेलिंग थोडं गडबड वाटतं मला. हिंड्रन्स म्हणजे होत असते अडथळा. स्पेलिंग बनतं अशा प्रकारचं हिंड्रन्स. हे करेक्ट आहे. ह्युमर करेक्ट आहे. आणि होर्स म्हणजे असते कर्कश जो आवाज असतो ना, त्याला आपण होर्स म्हणत असतो. आणि मजा विनोद याला आपण ह्युमर म्हणतो. तर चुकलं काय, तर ऑप्शन बी हिंड्रन्स आपलं चुकलेलं आहे. 497 पहिला आहे इसेंट्रिसिटी. बरे कर्व्ज वगैरे असतात मॅथमॅटिक्स मध्ये. या कर्व्ज जे आहेत, जे अँगल्स म्हणतात ना, त्याला इसेंट्रिसिटी. पण त्याच्यात डबल सी असतो. तर डबल सी वाला हा करेक्ट इथे होऊन जातो. ठीक आहे, तर हे चुकलं होतं. इक्लिप्स जे आहे ते इथे करेक्ट आहे. जो आपलं ग्रहण वगैरे लागतं त्याला इक्लिप्स म्हणतो असतो आपण. इशेलॉन जे आहे तर समकालीन, एकाच काळाचे जर असेल तर त्याला आपण समकालीन असं म्हणत असतो. आणि तुमचं जे अर्थ आहे, अर्थशास्त्र, तर त्याला आपण इकॉनॉमी म्हणतो. तर चुकलं काय, तर चुकलं आपलं 497चं क्वेश्चनचं आन्सर. ठीक आहे. 98 क्वेश्चन. सगळ्यात पहिला शब्द आहे सॅक्रिलिजियस. आता सॅक्रिलिजियसचं थोडंसं स्पेलिंग चुकलेलं आहे. सॅक्रिलिजियस मध्ये पाहिजे होतं इथे आय. ठीक आहे, त्यानंतर हे बरोबर होतं आणि नंतर पाहिजे होतं जीएस. सॅक्रिलिजियस म्हणजे असते निंदा करणं किंवा निंदनीय. तर हे चुकीचं होतं. मॅन्युअर म्हणजे असते युक्ती, बुद्धिमत्ता, त्याला म्हणतो असतो आपण मॅन्युअर. मिलेनियम जे असते ते 1000 वर्षातून एकदा येते, त्याला आपण मिलेनियम म्हणतो. आणि कोनेजवेअर म्हणजे असते जो जाणकार व्यक्ती असतो ना, त्याला आपण कोनेजवेअर म्हणत असतो. तर करेक्ट काय आहे, ऑप्शन ए. स्पेलिंग जे चुकलेलं आहे ते वाला. त्यानंतर बघा 499 क्वेश्चन. वन मोर टू गो. एलिमिनेट. कुठे गेला माऊस? ओके, ठीक आहे. एलिमिनेट करेक्ट आहे. ग्लुटॉन नाही आहे. ग्लुटॉन म्हणजे DTON. तसं तर ग्लुटॉन जे आपल्या पोटात एक असते, ज्याला शुगर वगैरे बनते, लिव्हर साठी चांगलं नसते म्हणते, ते ग्लुटॉन आहे. आणि एक असतो खादाड. तर खादाडला सुद्धा आपण ग्लुटॉन म्हणत असतो. ॲलर्जी करेक्ट आहे. आणि कोणाच्या भरोशावर राहणं, रिलायंट सुद्धा करेक्ट आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, 500 क्वेश्चन. पहिला आहे ट्रेजरी आपला करेक्ट आहे. बर्गलरी थोडस चुकलेलं आहे, लक्षात घ्या. बर्गलरी हे ARY सोबत येतं, म्हणजे राहते ते घरफोडीला आपण म्हणतो बर्गलरी. नर्सरी करेक्ट आहे. आणि तुमचं जे पक्षीगृह राहतं ना, पक्ष्यांचं जे एका ठिकाणी सगळे जमा केले जाते, पक्ष्यांचा संग्रहालय जो असतो, पक्षीगृह जे असते, तर त्याला आपण ॲवेरी म्हणत असतो. मग चुकलं काय आपलं, तर आपलं चुकलं ऑप्शन बी वाला स्पेलिंग. तो असं होतं आजचा सेशन. कसा होता सांगा कमेंट बॉक्समध्ये. स्पीड कशी वाढते कमी होतीये, अशीच पाहिजे की आणखी एक्सप्लेनेशन पाहिजे, मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच डेलीच्या व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करत राहीन. सो थँक्यू सो मच. डन फॉर द डे. सी यू इन अवर कमिंग सेशन.